नमस्कार. जरा विचार करा, आपल्या शरीरात आत्ता ह्याच क्षणी एक प्रवास सुरू आहे आणि तो प्रवास तब्बल 30 फूट लांब आहे. हो, म्हणजे एका मोठ्या बसपेक्षाही लांब. आज आपण ह्याच आश्चर्यकारक प्रवासाचा म्हणजे आपल्या पचनसंस्थेच्या आत दडलेल्या रहस्यांचा उलगडा करणार आहोत. आपण रोज जेवतो, पण कधी विचार केलाय का की आपण खाल्लेल्या पहिल्या घासाचं पुढे नक्की काय होतं? त्या एका घासापासून आपल्याला विचार करण्याची, काम करण्याची, किंबहुना जगण्याची ऊर्जा मिळते तरी कशी? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया. तर मग तयार व्हा. अन्नाच्या प्रत्येक कणाचा हा आतला प्रवास आपण टप्प्याटप्प्याने उलगडून पाहणार आहोत. आपल्या शरीरातली ही अद्भुत प्रणाली जवळून जाणून घेऊया. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही पचनसंस्था म्हणजे नेमकं काय आहे आणि आपल्या शरीरासाठी तिचं मुख्य ध्येय तरी काय आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पचनसंस्था म्हणजे आपल्या शरीरातला एक सुपर ॲडव्हान्स फूड प्रोसेसिंग प्लांट आहे. हिचं काम 3 टप्प्यांत होतं. पहिलं, आपण खाल्लेल्या अन्नाचे लहान लहान तुकडे करणं. दुसरं, त्यातली सगळी महत्त्वाची पोषक द्रव्य म्हणजे विटामिन्स, मिनरल्स सगळं काही शोषून घेणं. आणि तिसरं, उरलेला अनावश्यक कचरा शरीराबाहेर टाकून देणं. हेच आहे तिचं मुख्य मिशन. ठीक आहे, चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीच्या स्टेशनवर जाऊया. आणि ही सुरुवात होते आपल्या तोंडातूनच. इथे तोंडातच पचनाची दुहेरी क्रिया सुरू होते. आपले दात अन्नाचे तुकडे करतात, हे झालं यांत्रिक पचन. आणि त्याचवेळी लाळेतले एन्झाईम्स कर्बोदकांचं रासायनिक पचन सुरू करतात. या सगळ्यामुळे अन्नाचा एक ओलसर गोळा तयार होतो, ज्याला बोलस म्हणतात. हा बोलस जेव्हा अन्ननलिकेत जातो तेव्हा तिथले स्नायू एका लाटेसारखी हालचाल करून त्याला पुढे ढकलतात. या खास हालचालीला पेरिस्टॅलिसिस म्हणतात. कल्पना करा, जसं आपण टूथपेस्टची ट्यूब दाबतो ना, अगदी तसंच. आता हा प्रवास एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर नाट्यमय वळणावर येतोय. आपण पोहोचलो आहोत जठरामध्ये. इथे अन्नाची खरी कसोटी लागते. जठर ही फक्त अन्न साठवणारी एक पिशवी नाहीये. उलट ही एक शक्तिशाली रासायनिक प्रयोगशाळा आहे. इथे अन्नाला एका मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. जठर एका शक्तिशाली मिक्सरसारखं काम करतं. त्याचे स्नायू अन्नाला जोरदारपणे घुसळतात. त्याचवेळी ते हायड्रोक्लोरिक ॲसिडसारखं तीव्र आम्ल आणि पेप्सिन नावाचा एन्झाईम सोडतं. हे ॲसिड अन्नातले धोकादायक बॅक्टेरिया मारतं, तर पेप्सिन प्रथिनांसारख्या गुंतागुंतीच्या घटकांना तोडण्याचं महत्त्वाचं काम सुरू करतं. जठरातून बाहेर पडल्यानंतर अन्नाचा हा लगदा आता प्रवासाच्या सर्वात लांब आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करतो. तो टप्पा म्हणजे आपली आतडी. इथे 2 मुख्य भाग आहेत, लहान आतडं आणि मोठं आतडं. लहान आतडं नावाप्रमाणे लहान नाही, ते तब्बल 20 फूट लांब असतं. इथेच पचन पूर्ण होतं आणि अन्नातली जवळजवळ 90% पोषक द्रव्य रक्तात शोषली जातात. याउलट मोठं आतडं काय करतं? तर ते उरलेल्या कचऱ्यातून पाणी आणि क्षार शोषून घेतं आणि त्याला घट्ट बनवून शरीराबाहेर टाकण्याची तयारी करतं. पण थांबा, हा प्रवास फक्त या लांब नळीपुरता मर्यादित नाही. या प्रक्रियेला पडद्याआड राहून मदत करणारे काही महत्त्वाचे सहकार्य आहेत, ज्यांच्याशिवाय पचन जवळजवळ अशक्य आहे. हे आहेत ते अदृश्य मदतनीस. यकृत पित्त नावाचा एक महत्त्वाचा रस तयार करतं, जो चरबी पचवण्यासाठी खूप गरजेचा असतो. हे पित्त पित्ताशयात साठवलं जातं. आणि हो, स्वादुपिंड तर जणू एन्झाईम्सची फॅक्टरीज आहे, जे प्रत्येक प्रकारच्या अन्न घटकावर काम करण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स तयार करतं. हे आहेत पचनाचे खरे सुपरहिरो, स्वादुपिंडाचे एन्झाईम्स. विचार करा की हे एन्झाईम्स म्हणजे जणू काही आण्विक कात्री आहेत. अमायलेस कर्बोदकांना तोडून साध्या साखरेत रूपांतरित करतं. लायपेस चरबीच्या मोठ्या थेंबांना लहान कणांमध्ये फोडतं. आणि प्रोटीएस प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या साखळ्या तोडून ॲमिनो ॲसिड्समध्ये बदलतं. हे सगळं झाल्यावरच आपलं शरीर ही पोषक द्रव्ये शोषून घेऊ शकतं. तर आता आपण ही अद्भुत जैविक प्रक्रिया समजून घेतली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या इतक्या महत्त्वाच्या प्रणालीची काळजी कशी घ्यायची. या प्रणालीला निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे नियम आहेत. फायबरयुक्त पदार्थ, फळं आणि भाज्यांनी भरलेला संतुलित आहार घ्या. दिवसभर भरपूर पाणी प्या, कारण पाण्याशिवाय पचनक्रिया सुरळीत होऊच शकत नाही. नियमित व्यायामाने आतड्यांची हालचाल सुधारते. आणि हो, प्रक्रिया केलेले जास्त तेलकट पदार्थ आणि वाईट सवयी टाळल्यास ही प्रणाली आपली आयुष्यभर साथ देईल. तर मग हा आहे आपल्या आतला तो 30 फुटांचा प्रवास. एक अशी प्रणाली जी आपल्याला जिवंत ठेवते. आता प्रश्न फक्त एकच आहे, या इतक्या अद्भुत आणि गुंतागुंतीच्या प्रणालीला आपण योग्य इंधन पुरवत आहोत का? आपण खात असलेला प्रत्येक घास या प्रवासाला मदत करतोय की त्यात अडथळा आणतोय?
याचा विचार नक्की करायला हवा.